सुस्वागत. श्रीरंग देवता नाट्यरसिक मान्यवर परीक्षक आणि तमाम रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करतो. सहज स्थगित सादर करीत आहोत. अमित कदम लिखित दिग्दर्शित 2 अंकी नाटक ज्युनियर आर्टिस्ट. म्हटलं तरी मध्ये पूर्णविराम करते आणि म्हटलं तर स्वल्पविराम. ही कथा आहे स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गाराच्या चिन्हांची आणि सर्वोत्कृष्ट या लेबलच्या पूर्णविराम ही कथा आहे. हा एक प्रवास आहे एका ज्युनियर आर्टिस्ट पासून एका सिनियर आर्टिस्ट पर्यंत. यात वळण आहे, प्रकृतीची वलय, मनाचा उन्हाळा गोंधळ आहे, यशाची शिखर आहे आणि कॉम्प्रोमाइज गावाच्या निकटच्या पाहायला गेलेल्या आहे. म्हणजे प्रत्येकाला एक वेगळा चेहरा आहे, प्रत्येकाला एक स्वतंत्र फोट आहे. सौख्य बदलत पाहिजे पण हा चेहरा मात्र टिपायचा. आणि अशा या जगात एक रंग अभिमान आहे असताना ज्याने अभिमानाचा गौरव होऊन द्यायचा नसतो ना, तो ज्युनियर आर्टिस्ट. ज्याला खूप काही बोलायचं असते, ज्याला खूप काही बोलायचं असते, पण शिवाय स्वतःचा कोपरही उद्यायची त्याला परवानगी नसते ना, तो ज्युनियर आर्टिस्ट. आणि या सर्व परिस्थितीला स्वीकारण्याशिवाय त्याच्याकडे कोणताही पर्याय नसतो, कारण त्याच्या असण्याला अनेक पर्याय असतात. आमचे नाते ना अशा सगळ्यांसाठी घाटाचं आहे, पारदर्शक घातलं आहे, धोकायचं नाही नव्हे, ती पसंत आहे. कारण आमच्या नाटका पण आवडत आहे. ज्युनियर एक प्रवास मृतदेहापासून महासागरापर्यंत.
आणि मस्त लेखन झालं की सगळं बरोबर खायला काय इथे गावात आता प्राण दिले एक सोडायची नाही बोलू ना आई रहे अय्या आपण करतो करतो नाही बोलला मला बोल कसं बोलतीस आणि साहेब आता प्राण दिले तरी नीट बोलायचं एकदम नीट बोलायचं चल बोल
आता ते मारायचं ते वेगळं. पण शेवटी आहे का मी का अरे त्यातलं पुढे मला रे तुमचा विचार करा. मी तुम्हाला कसं नको बोलू आपण त्याच्यात घेऊन जातो काय बोलता मी नाही करत आहे. तुम्ही करा ते. म्हणजे प्लीज या टाइमपास होतो सगळे राहतील आपण घेऊन जातो अरे मी नाही करत आहे. आणि प्लीज म्हणून करतो आपण घेऊन करूया करायचं नाही तर. हा चला लीड रोल मी करतो. अरे माहिती सरांनी मला दिलाय बाबा त्यांना माहिती मी सांगत असतो नाही लीड रोल मी करतो. माहिती सरांनी मला विश्वासाने रोल दिलाय नाही माझं रोल कर लीड मी करतो. नाही ऐक ना माझं यार बघ सरांनी मला विश्वासाने रोल दिला कारण त्यांना माहिती तुम्ही केलाय नाही लीड मी करतो. आणि प्लीज माझं जर लीड मी करतोय ना तर तुम्ही आता करतोय. माझी ऐका आपण माहिती बघ काय सांगू नमस्कार अरे यार कशाला बघा माझा काय मी काम करतोय काय बोलतोय ये बस माझ्या मला ना काय काम करतोय काय मी एक आर्टिस्ट आहे. बऱ्याच नाटकांना मी कामं केली. मला अभिनयाची खूप आवड आहे. उठ पाडा उठ तुमच्यावर अभिनयाची आवड. अरे माझ्या कुंभारीचा वाचला नाही ना त्याला पण अभिनयाची खूप आवड आहे खूप. मग तुला हिरो झाला हा अरे नुसतं आवडीने काय ना मग तसं नाही सर. माझी मेहनत करायची तयारी आहे सर. तुम्ही मला फक्त काम बोलणार सर. अच्छा फक्त आले बघा वस्तू गोट्यामध्ये जेवण फोन करायची तयारी आहे का तुमची मोठाची ऍक्टर आहे. अच्छा ऍक्टर मग कुठे कुठे कामं केली. तर मी बऱ्याच नाटकांमध्ये कामं केली. मी नाटक केलंय. मी पुढे नाटक धुळाचं पाहिजे काय बरं लगेच जावा तुला हा बस चांगल्या करायला खूप वाटतं तिला. अरे रोज 100 लोक येतात ते 100 हिरो बनायला ऍक्टर बनायला काही जणांना परवडत नाही ना म्हणून पळून जातात तुमच्या पोरांनी. हा काही जण प्रयत्न करतात पण 1.5 वर्षाने ना 1.5 वर्षाने मुंगा करायला लागतात. आणि काही जण विकेला राजेपर्यंत प्रयत्न करतात. पण त्यांना देखत असतो जो रुपेरी पाठावर घालतो. अरे सगळे जण आमच्याकडे चालू नसतात. ऐक माझं तुला जर खराब पैशाची गरज असेल ना तर माझा ऐक. माझ्या ऑफिसमध्ये एका मुलाची गरज आहे. बघा महिना 5,000 देईल तुला 5,000 देईल बस बाकी विचार कर आणि हा एरिया माल कर. छान असतील ना तर फोन करतील मला. नमस्कार मॅम मॅडी मॅम लाईक आर्टिस्ट हूँ. नहीं मैम मुझे काम भी नहीं आते चला जा पता नहीं कहाँ से चले आते मुझे बता अगर तुम्हें काम दिया गया तो
उससे क्या मिलेगा? मतलब ना अबे कमीशन कितना देगा? कितना लेती है? देख, बहुत से कैसे के साथ तुझे दिखना है ना, सिर्फ 5,000। हीरो के वैसे दिखना है ना 10। उसमें भी कुछ गिरे चुने डायलॉग रहेंगे। समझ तो विलन है। और हाँ, अगर तुझे सेकंड लीड करना होगा ना तो 50। और हीरो के चार्जेस अलग रहते हैं। पर तुझे देख के लगता नहीं कि तू हीरो मटेरियल है। हीरो मटेरियल मतलब हीरो जैसा थोड़ा कितना बॉडी बॉडी सिक्स पैक वगैरह ये सब क्वालिटी कुछ में नहीं है। तो मैम मुझे एक्टिंग तो आती है। उसको कौन पूछता है? तो देगा क्या 80? तर माझ्या आजूबाजूच्या शिक्षणाला सुद्धा 80,000 रुपये लागले नाहीये. तो तू कॉम्प्रोमाइज करेगा? मतलब होएगा? क्या? अबे मेरे साथ नहीं, प्रोड्यूसर के साथ। चल निकल, भगवान तेरा भला करे। हॅलो अरे काय तुझी उत्तर दिली आहे का? अरे अरे काय बोलतोय तू? हा अच्छा ते कालची लिंकचे पैसे ना? अरे पोचती तुझ्या तो ठेवले ना पोचती. अरे त्याच्या टेन्शन करते. हा फोन ठेवले की तुझे पैसे भेटतील. कळलं का? जास्त टेन्शन नको घेऊ. विसरली नाही तुझी अजून. चल बाय. अरे मॅन्डी गोविंद अरे मॅन्डी अरे तुझी वर्षाला येतोय आपण या हा यार 4 ऑप्शन आज पहिल्यांदा. बाकी दिवस तू मदत करू मदत नाही रे. आपण आपल्या लवकर काय झाले आता आपल्या पण दिवस झाला. मला संधी मिळते अभिनय क्षेत्रात. काय अभिनय आधी तो फुल तुझ्या डोक्यातून गेलेले वाटतं. अजून सुद्धा तुझ्या फालतू नाटकांमधून तुझा वेळ आणि ऍडजस्ट व्हायला आला. आणि चौथीच्या दहावी आपण एकाच वर्गात एकाच मॅचवर बसायचो. मलाही अभिनयाची आवडती. पण शाळेत असताना ते बाळाच्या करायचो ना तेव्हा फुल वगैरे चालू नाही घेतला. हे कॉफी कोणाचं तुझ्याकडे घ्या माझ्याकडे पॅशन आहे. आणि तू शिकवायचे मी तुला शिकवत नाही समजलं ना? आता वेळ सुद्धा नाही माझ्याकडे. अरे आज माझ्याकडे बघ मी पुढच्या पुढे बोलतोय आणि तिकडे बोलतोय ना तुझ्या आजूबाजूला तुझं दिसत नाही. प्रॉपर्टीचा मोठा डीलर झालं. 1000 लाखो रुपयाला बोलतो आणि सगळे निघून ना मी जागेला वापरतो. तुझ्याकडे भेटला ना 1000 सुद्धा टीम देत नाही. एक कोण तरी नाही कोण मुलगा तरी अरे मला काढून बोलतो. तिथे तुझ्या धीरज काम झालं ना शांतराच्या 2 गोष्टी पाहायला गेलो तुला तुझ्या उंचावर करतात. तुम्हाला काय त्या तिथल्या खेळाची सवय झाली आहे. कुठे आहे त्या तिथल्या हे जाऊ दे. माझ्या तिथे बोलू हे माझं काम आहे. तुला कामाची कधी गरज पडली नाही तर माझ्याकडे